दुःखद दिवस आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांचा आदर्श घेऊन समाजात काम करत होते, जरी पक्षाची वैचारिकता वेगळी असली तरी काही माणसं ही माणसंच असतात. तशी माणसं पुन्हा पुन्हा तयार होणं शक्य नाही. आणि मी तर म्हणतो की महाराष्ट्राला चांगल्या नेत्याचा एक शाप लागला काय की, कारण या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब गेल्यापासून गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आराराबा आणि त्यानंतर कालचा हा सर्वात मोठा धक्का म्हणजे अजितदादा, प्रमोदजी महाजन अशी लोक या महाराष्ट्रातून निघून गेली की जी माणसं चळवळीतून तयार झाली. राजकीय कुठलाही मोठा आधार त्यांच्या परिवारात नाही. अजितदादा जर सोडले तर ही सगळी मंडळी तुमामातून तयार झालेली मंडळी आहे. त्या अजितदादांना पहिल्यांदा मी या भारतीय जनता पार्टी, महायुती आणि डोकी ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. आपण सर्वांचं दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. राजाच्या पोटाला राजा जन्माला यायचा, पण आज जो काम करेल, जो लोकांची सेवा करेल, तो लोकप्रतिनिधी झाला पाहिजे. तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या पोटात ज्यांनी शक्ती दिली, आपला कुठलाही अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतो, पण मतदान एक पवित्र दान असं आहे की ते दान कोणीही आपल्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही. असा ज्यांनी आपल्याला अधिकार दिला ते या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना माझं विनम्र अभिवादन. साहित्यातून गोरगरीब वंचित माणसाची व्यथा शास्त्राच्या कानावर घालणारे, माझा समाज किती लांब राहिलाय हे आपल्या साहित्यातून सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पण विनम्र अभिवादन. माझी लेख शिकली पाहिजे. जर एक घर शिकलं तर ते कुणापुढे नतमस्तक होणार नाही. हा संदेश समाजापुढे देणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, संत गाडगेबाबा, वाल्मिक ऋषी या सर्व महापुरुषांना माझं विनम्र अभिवादन. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी, महायुतीचे उमेदवार आणि या सर्व सन्माननीय व्यासपीठ आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी आला. 2017ला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत मी नवखा उमेदवार होतो आणि मी त्यावेळेही याच व्यासपीठावरून आपल्याला आवाहन केलं की जे काम
मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, जे माझ्या परिवाराने केलंय त्या कामासाठी तुम्ही संग्राम देशमुखला मतदान करायचं नाही. आज पण अनवर काजी यांच्या मोबाईल मध्ये ते माझं भाषण रेकॉर्ड आहे. संग्राम देशमुख तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. संग्राम देशमुखचं काम बघून तुम्ही मला मतदान करायचंय असं आवाहन 2017ला मी केलं. मी नौखा उमेदवार नवीन पक्षात गेलो. या गावचे माजी सरपंच आणि आमचे मित्र कपरकाजी साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या गावातील बंधू भगिनी आणि मतदार, 2 दिवसापूर्वी आपल्या गावात प्रचंड मोठी अशी सभा झाली. या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय राणादादा पाटील, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपल्या डोकी आणि जिल्हा परिषद 8 गावातील सर्व लोक उपस्थित होती. आणि गब्बर साहेब असं म्हणले किंवा आपले उमेदवार नेहाल काजी साहेब असं म्हणले की बाबा 2 दिवसापूर्वी सभा झाली आणि आज सभा नाहीये, तर आपण आपल्या गावातल्या लोकांना एक सुसंवाद करूया. मित्रांनो, भारताला स्वतंत्र होऊन आज जवळजवळ 78 वर्ष होत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आज आपण बघतोय 2014 पासून त्या 2026 पर्यंत. वेळ कमी असल्यामुळे मी इतकं विस्तारित जाणार नाहीये. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार सलग 12 वर्ष आणि राज्यामध्ये 2014 अपवाद म्हणजे चुकीचा 19 आणि 22 अपवाद असतोच. होती. काही जे वयोवृद्ध लोक होते ते तिकडे येऊ शकले नाही. ते त्या सभेमध्ये माननीय आमदार जगदीशसिंह पाटील साहेब तसेच बावनकुळे साहेब यांनी व्यवस्थित असं केंद्र सरकारचे ध्येयधोरण, महाराष्ट्र सरकारचे ध्येयधोरण पूर्ण सांगितले होते. परंतु आमच्या सर्व सहकार्याने म्हणले की गावात एक सभा झाली पाहिजे आणि मी म्हणलं सभाच्या पेक्षा आपल्या गावातील एक हितगुंज झालं पाहिजे. ही सभा ऐकणं आणि सोडण्यापेक्षा एक विचार मंथन झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ह्याला सभा तर म्हणता येणार नाही, परंतु एक आपापसातला संवाद झाला पाहिजे. याचं निमित्त करून आज एक आपल्याला संवाद साधण्याची संधी भेटलेली आहे. या सभेला उपस्थित असलेले व तसेच या सभेचे अध्यक्ष माननीय माझे गुरुजी वाकुरे सर, तसेच आमचे मोठे बंधू आदरणीय गप्पार साहेब काजी, तसेच माझे मित्र व आता आमच्या सोबतीला आलेले पंचायत समितीचे माजी सदस्य संग्रामभैया देशमुख, तसेच आनंदरावजी अण्णा, तसेच प्रमोदजी देशमुख, तसेच जीवनराव देशमुख, तसेच सुरोसे साहेब, तसेच लाला शिंदे व सर्व आदरणीय मास्तर संतो अरुणजी कोकाटे, सिराजभाई, अंकुश सर, आमचे मार्गदर्शक झुंबराबा बोडके व सर्व आदरणीय व्यासपीठ सर्वांची माफी मागून तर या सभेमध्ये बोलत असताना मला फक्त यावेळी एवढंच बोलायचं आहे की आपल्या मी सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य जीवन जगणारा एक सामान्य माणूस आणि त्यामध्ये मला राजकीय 2007ला माझी सुरुवात झाली
कारण आमच्या घरामध्ये कोणी असा कोणी मोठा राजकीय नव्हता. आपण सर्वांना परिचय आहेत. माझे वडील एक सज्जन माणूस म्हणून गावामध्ये होते, ते ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्यांच्यानंतर मीच ग्रामपंचायत आपल्या आशीर्वादाने मी ग्रामपंचायतचा सदस्य झालो आणि त्यापासून माझी सुरुवात या राजकीय कारकीर्द करत असताना मी फक्त राजकीय ध्येय न ठेवता सामाजिक कलनामध्ये आणि सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये मी जास्त वेळ दिलेला आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे. यामधूनच मला बाजार समितीमध्ये संचालक होण्याची संधी आपल्या आशीर्वादाने भेटली. त्यानंतर मला माननीय आमदार रणजितसिंह पाटील साहेब यांच्या सहकार्याने मला बाजार समितीचा सभापती होता आलं आणि आज तागायत 15 वर्ष मी तिथेच राहिलो. त्याचप्रमाणे 5 नंबर वार्डमध्ये देखील माझ्या मायबाप जनतेने मला सतत तिथून सहकार्य करून, कारण 5 नंबर वार्ड असा आहे जिथे धोके